नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे चिकन नगेट्स. हे मी चिकन घेतलेले आहे, बोनलेस चिकन आहे. तुकडे काढले छोटे छोटे आणि पाव किलो चिकनचे केलेले आहेत. तुम्हाला जास्त करायचे त्याच्यावर तुम्ही जास्त करू शकता. मला थोडेच करायचे. हे घेतलेलं आहे बोनलेस चिकन आहे. त्याचे नगेट्स करणार आहोत आपण. त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी सांगते. कॉर्नफ्लॉवर पावडर आहे, हे धनेपूड आहे, मिरे पावडर आहे, मिरची पावडर आहे, जिरे पावडर आहे, चाट मसाला आहे आणि हिरवी मिरचीचे तुकडे 2 हिरव्या मिरचीचे तुकडे आहेत, थोडंसं मीठ आहे आणि चिकन फ्राय मसाला आहे हा वाला. आणि कॉर्नफ्लॉवर आणि 1 अंडा घेणार आहे आणि त्याच्यासाठी जिंजर गार्लिक पेस्ट ते घेणार आहे. हे सर्व मिश्रण मी चिकनमध्ये टाकणार आहे. आता मिश्रण सर्व एकजीव केलेलं आहे मी. हे पहा असं दिसतंय सगळं. आणि हे मी 30 मिनिट ठेवणार आहे. हे मिश्रण याच्यामध्ये पूर्ण ते मिश्रण पूर्ण ते चिकन बोनलेस चिकनमध्ये मुरू द्यायचं आपल्याला मॅरिनेट करून. आणि हे अंडं आणि कॉर्नफ्लॉवर हे फ्राय करताना मी 30 मिनिटानंतर त्याच्यामध्ये टाकणार आहे. कसं टाकणार आहे ते मी दाखवेल. अर्धा तास झालेला आहे आपला. आता याच्यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकते. हे चांगलं मिक्स करून घेणार आहे. कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतलेलं आहे. हे अंड्याचं पांढरं मी काढलेलं आहे. फक्त पांढरं घ्यायचं आहे. याच्यामध्ये मी टाकत आहे. हे पण पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. अंड्याचं पांढरं पण मी टाकून घेत आहे, पांढरा भाग अंड्याचा. आणि कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. अर्ध्या तासानंतर मॅरिनेशन झाल्यानंतर आपण हे टाकलेलं आहे. आता आपण तळायला घेणार आहे. खायला खूप छान लागतात हे. छोट्या मुलांना खूप आवडतात. पाहुणे घरी आल्यानंतर पण आपण हे बनवू शकतो. खूप टेस्टी लागतात. बनवायला पण सोपं आहे. करून तर पहा, खाऊन तर पहा, तुम्हाला पण आवडेल. खूप टेस्टी लागतं आहे. पुदिन्याच्या चटणी संगती खायचं आहे. छान असं लाल दिसत आहे. आता हे झालेलं आहे. छान दिसतंय. करून पहा, खाऊन पहा, चवीला खूप छान लागतं. चाट मसाला टाकल्यामुळे ते पूर्ण फिशी वास जातो. आता हे मी काढून घेणार आहे. तयार आहे खाण्यासाठी चिकन नगेट्स. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.